आणि वार्ड नंबर 6 मध्ये माझी मिसेस इच्छुक आहे आणि 6 नंबर वार्डची जे बाउंड्रीज आहेत ते बुधवार पेठ पासून ते धनगर समाज शेतकरी वार्ड आणि आपलं मार्केटमधलं गणेश एरिया ते आमचा पूर्ण गावठाण असताना माझं जे घर आहे ते सिटी पोलीस स्टेशनच्या बॅक साईडला येतं आणि माझ्या घराच्या बाजूला अब्दाल कॉम्प्लेक्स आणि अब्दाल कॉम्प्लेक्स ते कामगार भवन. माझं घर आणि माझ्या घरातली लोक आणि आमच्या आजूबाजूची लोक ही बरोबर 5 नंबर वार्डामध्ये गेलेली आहेत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की मी राहतोय 6 नंबर वार्डाच्या मधेमध आणि त्याची बाउंड्रीज आहेत हे पूर्ण अर्धा मिरज आहे आणि 5 नंबर वार्ड चालू होतोय ते शास्त्री चौक आणि त्या एरियामध्ये. गोठण गल्ली पण माझ्या प्रभागात आहे आणि धनगर गल्ली पण. मधोमध असणारी 4 घरं 5 नंबर वार्डमध्ये कशी गेली हे जर षडयंत्र असेल तर मी त्यांना सांगू इच्छितो की तुमच्या सगळ्यांच्या प्रेमापोटी मला इलेक्शन माझ्या मिसेसला लढण्यात कसलीही प्रॉब्लेम येणार नाही. महाराष्ट्र निवडणूक अधिनियम 2015च्या अनुषंगाने सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या एकतारीत असणारा कोणीही मतदार हा कुठेही इलेक्शन लढू शकतो. खरं मला एक सांगा की अर्धा वॉर्ड असताना फक्त 4 घरं 5 नंबरमध्ये जाणे आणि आता प्रशासन काय म्हणते की ही तुमची चुकी आहे की तुम्ही प्रारूप आराखड्यामध्ये ज्यावेळी वेळ असेल त्यावेळी तुम्ही याच्यावर हरकत घेतली नाही. तर माझ्या समोरची घरं आणि मागची घरं आणि पूर्ण वार्ड 6 मध्ये आणि माझं जे घर आणि माझ्या घरातली जी लोकं आहेत ती सगळी 5 नंबर वार्डमध्ये. तर दुःख एवढंच आहे की माझ्या घरची लोक माझ्या घरच्या उमेदवाराला मत देऊ शकणार नाही. हे जर षडयंत्र असेल तर या षडयंत्राला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि खाजाबाबांच्या आशीर्वादाने मी पुरून उरेन. खरं मी लढणार, 100% लढणार आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने साथीने महिला ओबीसी गटातून माझी पत्नी फिरदौस झहीर अहमद मुजावरी लढणार आणि तुमच्या सगळ्या षडयंत्राला मी पुरून उरणार. असं जर मला मानसिक त्रास द्यायचा तुमचा प्रयत्न असेल तर ते निष्फळ होईल. आज मी सगळी कायदेशीर बाबी केलेली आहेत आणि गरज पडली तर मी आयुक्त आणि या निवडणूक प्रशासनाला मुंबई हायकोर्टामधून नोटीस देण्याची पण तयारी करत आहे. माझ्या सर्व मित्रांना आणि माझ्या हितचिंतकांना विनंती आहे की जास्तीत जास्त मला यामध्ये सहकार्य करा. पूर्ण वार्डाचा मधोमध फक्त 4 घरं दुसऱ्या वार्डात जाणं हे षडयंत्र नाही तर काय आहे. जाणकार ज्या या गोष्टीचे जे जाणकार आहेत त्यांनी मला मार्गदर्शक करावे आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये खाजाबाबाच्या साक्षीनं सांगतो की मला जास्तीत जास्त मदत करा. आणि माझ्यावर जे घडलेलं आहे आज दिवसभर मी खूप मानसिक टेन्शनमध्ये होतो. आत्ता मी मगरिबच्या नमाजनंतर खाजाबाबांच्या पायरीवर बसून हे तुमच्याशी बोलत आहे. तुमचं माझ्याबरोबर प्रेम, आदर आणि माझं मानसन्मान निश्चित राहील आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये मला तुम्ही सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सर्वांचं नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.